नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता जो 28 मेला जो यूपीएससीचा असणारा प्रीचा पेपर गेला, त्या असणाऱ्या पेपरच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना तो पेपर टफ गेला. बऱ्याच विद्यार्थ्यांना सीसॅटच्या पेपर बद्दल खूप जास्त प्रॉब्लेम्स होते. त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त वादविवाद सुरू झाले की नेमका आयोग पॅटर्न बदलतोय, एवढ्या मोठ्या पद्धतीनं पॅटर्न का चेंज करतोय, क्वेश्चनची असणारी पातळी एवढ्या पद्धतीनं का बदलतोय, एन्व्हायरमेंटच्या अंतर्गत असणारे क्वेश्चन्स डायरेक्टली जे फॉरेस्टच्या अंतर्गत तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी फॅमिलियर होते, इतरांसाठी तेवढे फॅमिलियर नव्हते ते का तसे क्वेश्चन्स विचारले, आयोग का अशा पद्धतीचा असणारा फॉर्मॅट घेऊन येतोय जेणेकरून आयोगाचं असणार मेरिट हे हळूहळू परत एकदा ते खाली खाली जात चाललेलं आहे. कारण जे मेरिट कधी आपल्याला 100+ लागताना दिसत होतं ते आता मागच्या वर्षी फक्त 82चं मेरिट आपल्याला लागताना दिसलं होतं. यावर्षी परत एकदा ते मेरिट अजून खाली जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला. कारण बऱ्याच पद्धतीमध्ये बऱ्याच असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर तिथं टफ गेलेला आहे. आपण तरी सुद्धा आयोगाचे जे क्वेश्चन्स आहेत का त्या क्वेश्चन्स विचारण्यामध्ये आयोगाची असणारी टेंडन्सी, आयोगाचा असणारे विचार आणि आयोगाला ज्या पद्धतीचे अधिकारी पाहिजेत तोही मुद्दा याच्यामधून क्लिअर दिसतोय. त्यामुळे त्या पद्धतीने आपला अभ्यास सुद्धा असावा या दृष्टिकोनातूनच आपण या ठिकाणी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि 2025 ला एमपीएससी जर फॉर्मॅट पूर्णपणे अडॉप्ट करतो यूपीएससीचा, तर एमपीएससीने कदाचित 100% नाही अडॉप्ट केला, किमान 50% जरी यूपीएससीचा फॉर्मॅट त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला आपला अभ्यास हा डायनॅमिक स्वरूपामध्ये आणणं गरजेचं असणार आहे. आपल्याला त्या लेवलचे मुद्दे माहिती करून घेणं गरजेचं असेल, हे मुद्दे लक्षात ठेवा. त्या दृष्टिकोनातूनच आपण डिस्कस करतोय हे असणारे क्वेश्चन्स. याच्यामधले असणारे 15 क्वेश्चन्स पॉलिटीचे आपण ऑलरेडी 28 मेलाच रिलीज केलेला आहे तो व्हिडिओ. ओके, काही टेक्निकल एरर्स म्हणून वारंवार लाईट नसल्या कारणाने आपण हा सेशन या ठिकाणी थोडं लेट रिलीज करतोय. पण या असणाऱ्या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, तर याच असणाऱ्या यूपीएससीचा असणारा सीएससीचा असणारा जो काही पेपर आहे का प्रिलियमचा, त्यातले असणारे करंट अफेअर्स आणि इंटरनॅशनल रिलेशनचे असणारे 12 क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून. तिथं आपण बघूया की काय यूपीएससीनं त्या पद्धतीचे क्वेश्चन्स केले आणि एमपीएससी फ्युचर मध्ये कशा पद्धतीने अप्रोच घेऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या असणाऱ्या सेशन मध्ये बघूया. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. हे स्टार्ट करत असताना लक्षात घ्यायचं जो पहिला क्वेश्चन आहे का तो 78 नंबरचा आणि याच्यामध्ये काय आहे पहा. Which one of the following countries has been suffering from decades of civil strife and the food shortages and was in news in the recent past for its very severe famine? प्रश्न डायरेक्टली असा विचारलाय की कोणता देश हा मागच्या काही कालखंडामध्ये उपासमारीमुळे तो खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी चर्चेमध्ये होता. सोबतच त्या देशामध्ये मागच्या असणाऱ्या संपूर्ण दशकभरामध्ये अन्नधान्याची असणारी कमतरता असेल, तिथल्या असणाऱ्या नागरी विरोध असतील, तिथल्या असणाऱ्या याला आपण यादवी युद्ध म्हणूया आपण, सिव्हिल वॉरचा असणारा संदर्भ त्या ठिकाणी खूप जास्त गाजला होता. तो क्वेश्चन इथं विचारताना दिसतात. डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन विचारलाय आणि याच्यामध्ये पाहिलं तर लक्षात काय घ्यायचं आपल्याला, याच्यामध्ये अँगोला दिलेला आहे, याच्यामध्ये इक्वेडोर दिलेला आहे, याच्यामध्ये कोस्टारिका दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोमालिया सारखे देश देताना दिसत आहेत. आता महत्वाचा मुद्दा, आपण जर जेव्हा कोस्टारिकाचा किंवा इक्वेडोरचा उल्लेख केला आपण या ठिकाणी, तर कोस्टारिकाचा असणारा रेफरन्स पाहिला तर हा असणारा पार्ट थोडासा बघितला सेंट्रल अमेरिकनच्या असणाऱ्या झोन मध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो. म्हणजे थोडासा असं म्हणूया आपण की जो असणारा एक उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा असणारा जो काही अमेरिका आहे का, नॉर्थ आणि सोबत साऊथचा असणार आहे, याच्या दरम्यानचा असणारा जो भाग आहे का, तिथं पनामा वगैरे असणारे शहर देश आपल्याला दिसतात, त्याच्या जवळच असणार हा कोस्टारिका त्याच्यामध्ये दिसतो. सोबत इक्वेडोरचा उल्लेख केला तर हा असणाऱ्या दक्षिण अमेरिकेमध्ये असणाऱ्या साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटच्या अंतर्गत असणारा थोडासा कुठला भाग त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला, तर तो आपल्याला भाग दिसतोय वेस्टर्न साइडचा असणारा भाग त्याच्यामध्ये. आणि त्या असणाऱ्या साइडचा असणारा उल्लेख याच्यामध्ये केला. आणि जे बाकीचे 2 देश दिलेत का ते आफ्रिकन कंट्रीज दिलेत. याच्यामधला असणारा अँगोला सेंट्रल आफ्रिकन कंट्री दिलाय आणि सोमालियाचा उल्लेख केला तर हा दिलाय आपल्याला त्या ठिकाणी ईस्टर्न आफ्रिकन कंट्रीचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये देताना. हे सगळे जेव्हा बघतो ना आपण तेव्हा लक्षात घ्यायचं जो वारंवार न्यूज मध्ये होता, ज्या पद्धतीने त्या देशामध्ये आपल्याला सिव्हिल वॉर सुद्धा या ठिकाणी दिसतात, सोबतच फूड शॉर्टेज पण दिसतात आणि इव्हनली त्या असणाऱ्या देशाला बऱ्याच वेळा भारतानं मदत सुद्धा पोहोचवलेली दिसतो आपल्याला. आणि तो रेफरन्स बघितला तर तो असेल या ठिकाणी
सोमालिया. लक्षात काय घ्यायचं, या असणाऱ्या स्वरूपाचं उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर डी सोमालिया. डायरेक्टली क्वेश्चन्स विचारले गेलेत, पण सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत, जे मागच्या असणाऱ्या फक्त वर्षभरातला मुद्दा न घेता मागच्या असणाऱ्या पूर्ण डेकेडचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये दिलाय. म्हणजे युपीएससी चे क्वेश्चन्स विचारण्याची असणारी जी काय लेवल आहे का, ती फक्त आत्ताच्या बेस कंडिशन वरती चाललेलं आहे, ज्या घटना गाजतायत त्याच्यावरती नाहीत, पण आता जी घटना गाजते त्याचा रिलेव्हन्स मागच्या पाठीमागं किती वर्षांचा आहे किंवा कुठं आहे, तो होता का जुन्या परिस्थितीमध्ये कुठं, तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला आयोग इथं क्वेश्चन करताना दिसतोय, ते इथं लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 87 पाहूया. काय दिलं याच्यामध्ये दिलाय ते कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, आणि हा स्टेटमेंट दिलाय कशाच्या अंतर्गत, अमेरिका आणि युरोपियन युनियन या दोन देशांच्या बाबतीमध्ये, या दोन संघटनांचा उल्लेख करूया आपण यांच्या बाबतीमध्ये. कारण हा मुद्दा मागच्या वर्षभरामध्ये सेमी कंडक्टरसाठी हे दोन्ही देश खूप जास्त गाजले होते आणि या देशांचं कोलॅबरेशन खूप जास्त चर्चेमध्ये होतं, त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारताना या ठिकाणी दिसतात. काय मुद्दा, तो नीट ऐका. रिसेंटली द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका and the European Union have launched the Trade and Technology Council. आता नुकतंच अमेरिका आणि युरोपियन युनियननं ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिलचा असणारा मुद्दा इथं लॉन्च केलाय का, एक परिषद इथं त्यांच्या स्थापन करण्याचा मुद्दा दिसतोय का, तर हो, त्यांच्या ट्रेड आणि टेक्नॉलॉजीचाच मुद्दा या ठिकाणी लॉन्च करताना दिसतात. कारण मूळ मुद्दा काय आहे, युरोपियन युनियनला त्यांच्या असणाऱ्या ग्रुप मधल्या देशांना सपोर्ट करायचा, आणि तो सपोर्ट करत असताना वेगवेगळे असणारे पर्पजेस त्या ठिकाणी त्यांना फुलफिल करायचे, अचीव्ह करायचे, त्यासाठी त्यांनी कोलॅबरेशन केलं युएसए सोबत. आणि हा मुद्दा आपल्याला एकत्र येताना दिसतो, तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे नाटोचा ग्रुप. कारण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन मध्ये आता आपल्याला 31 देश दिसतात का, त्याचाही रेफरन्स कुठं ना कुठं आपल्याला या असणाऱ्या अमेरिका आणि युरोपच्या असणाऱ्या याच युरोपियन युनियनच्या अनुषंगाने मोस्टली कनेक्टेड दिसतात, म्हणून ते देश एकत्र येताना आपल्याला दिसतात. त्यामुळे विधान एक तर या ठिकाणी ऍब्सोल्युटली राईट आहे. स्टेटमेंट 2 बघूया. द यूएसए अँड द युरोपियन युनियन क्लेम दॅट थ्रू दिस दे आर ट्राइंग टू ब्रिंग टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस अँड द फिजिकल प्रोडक्टिव्हिटी अंडर देअर कंट्रोल. लक्षात घ्यायचं, हा मूळ हेतू त्यांचा मुळात नाही, कारण त्यांना तो त्यांच्या नियंत्रणात आणायचा नाही, त्यांना तो फक्त काय करायचंय, गाईड करायचा. त्यांना जो काही नवीन डेव्हलपमेंट असेल, नवीन इनोव्हेशन्स असेल, त्याचा फायदा युरोपियन युनियन मधल्या असणाऱ्या देशांना करून द्यायचा आहे, सोबतच त्यांचा फायदा अमेरिकेला करून द्यायचा आहे. त्यामध्ये टेक्निकल फील्डशी कनेक्टेड असणारे जे काही वेगवेगळे देश आहेत का, किंवा वेगवेगळे प्रोडक्शन्स आहेत का, ते त्यांना त्यांच्या असणाऱ्या अंडर आणायचे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती पूर्ण कंट्रोल ठेवायचा आहे, त्यांना पूर्ण कंट्रोल ठेवायचं नाही, त्यांना फक्त त्या ठिकाणी सपोर्ट द्यायचा आहे. आणि कोणताच असणारा देश युरोपियन युनियन मधला जरी असला तर त्यांनी कंपल्शन केलेलं नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचं, याचा रेफरन्स पाहिला तर विधान 2 या ठिकाणी चुकीचं आहे. हे आता सध्याला ट्रेड अँड टेक्नॉलॉजीचं असणार काउन्सिल तयार करतायत का, तर हो. लक्षात घ्यायचं, याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट द स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट, हे इथं लक्षात घ्या. म्हणजे इथं मागच्या वर्षभरामध्ये जो ग्रुप डिस्कस होतोय, जिथं इंटरनॅशनल कोलॅबरेशन चालतं, हा आयआरशी संबंधित क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न केलाय, तिथं आयोगाचा इंटरेस्ट दिसतोय आपल्याला युपीएससीचा. एमपीएससी विचारत असेल तर एमपीएससी काय करेल, तर भारताचं असणारं इंटरनॅशनल रिलेशन्स मधलं असणारं स्थान, भारताचं इतर देशांसोबतचं कोलॅबरेशन, तो फोकसली त्या ठिकाणी जास्त विचारेल. इथं युपीएससी ने विचारतोय म्हणून तो डायरेक्टली भारत व्यतिरिक्त आपण या दोन देशांच्या असणाऱ्या ग्रुपचा उल्लेख याच्यामध्ये केला. त्यामध्ये एक देश आहे, दुसरा संघ आहे, पण या असणाऱ्या गोष्टींमध्ये तो चर्चेमध्ये होता. रशियामुळे वारंवार त्या अनुषंगाने ते मुद्दे आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 88 चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघूया. आता या प्रश्नाबद्दल खूप जास्त विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट होत्या, कारण युपीएससी कधी डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा विचारत नाही, तर हा फॅक्च्युअल डाटा का विचारला, असे क्वेश्चन्स का विचारले, असाही संदर्भ याच्यामध्ये विचारला. बरं, असं नाही बरं का की युपीएससी कधीच फॅक्च्युअल डाटा विचारत नाही, विचारतो, पण इथं थोडस जास्त झालं. कसं, थोडस बघूया आपण. काय बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, इंडिया अकाउंट्स फॉर 3.2% ऑफ ग्लोबल एक्सपोर्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेसचा मुद्दा वारंवार चर्चेमध्ये असतो. त्यामध्ये ग्लोबल अकाउंट मध्ये इंडियाचा वाटा किती आहे
तो खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण गुड्स बद्दल बघतो ना, तेव्हा भारताचा वाटा ग्लोबल अकाउंट मध्ये बघितला तर तो फक्त 1.8%. आणि जेव्हा आपण सर्व्हिसेसचा उल्लेख करतो ना, तेव्हा भारताचा वाटा जगामध्ये आहे 4%. डायरेक्टली जर बघितलं आपण तर विधानांच्या स्वरूपामध्ये स्टेटमेंट एक तर चुकीचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. फॅक्च्युअल डाटाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे तो मुद्दा लक्षात घ्या. स्टेटमेंट सेकंड काय पहा, मेनी लोकल कंपनीज अँड सम फॉरेन कंपनीज operating in India have taken advantage of India's production linked incentive schemes. लक्षात घ्यायचं हा मुद्दा आहे 2021 चा. कुठला? प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स. म्हणजे प्रश्न विचारला गेला हा जुन्या मुद्द्यांवरती, आता रिसेंटली मुद्द्यावरती नाही, मागच्या 2-3 वर्ष अगोदरचा असणारा मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये आलेला आहे. त्यामुळं हा मुद्दा इथं भारताच्या असणाऱ्या कंपन्या, ज्या लोकल कंपन्या आहेत आणि फॉरेन कंपन्यांनी या पद्धतीचा असणारा बेनिफिट ऍडव्हान्टेज घेतला की नाही? यस, घेतला. कारण यासाठीच तर आपण काय केलं होतं, इलेक्ट्रॉनिक बेस्ड कंपन्यांना जास्तीत जास्त लिंकिंग करण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा मुद्दा आणला होता. 2021 चा बजेटचा सेशन जेव्हा मांडत होतो त्या फेज मध्ये. आणि त्याच मुद्द्यांमध्ये बघितलं तर आपण कोविडच्या असणाऱ्या पहिल्या फेज मधनं कुठेतरी बाहेर येत होतो आणि त्याच असणाऱ्या बजेटमध्ये आपण हेल्थ सेक्टरमध्ये 137% हाईक होताना सुद्धा बघितलं होतं. त्यामुळे लक्षात घ्यायचं की आपल्याला ऑप्शन नंबर किंवा स्टेटमेंट नंबर सेकंड हे बरोबरच आहे, पण स्टेटमेंट नंबर 1 इथं चुकीचं दिसतो. लक्षात घ्यायचं उत्तर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर डी. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट द स्टेटमेंट सेकंड इज द करेक्ट. पहिला सेंटेन्स फॅक्च्युअल डाटावरती विचारलाय, दुसरा सेंटेन्स हा दिलाय त्याच्या मिनिंग वरती. जर आपल्याला माहिती असेल तर तो संदर्भ आणू शकतो. पर या इन्सेंटिव्ह लिंक्सच्या अनुषंगाने भारताचा असणार एक्सपोर्ट त्या ठिकाणी वाढणार आहे का? तर हा संदर्भ बघितला तर हे तर त्यांनी पर्सेंटेज बरोबर दिला असतं तर 100% हा मुद्दा इंटरलिंक झाला असता. मग आपला ऑप्शन राहिला असतो ऑप्शन ए, बोथ दी स्टेटमेंट्स आर करेक्ट अँड द स्टेटमेंट 2 इज द करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर द स्टेटमेंट 1. पण असं काही झालंय का? नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर डी त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 89 चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघूया. हे जेव्हा बघतो ना तेव्हा लक्षात घ्यायचं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. The Stability and Growth Pact of the European Union is a treaty that Stability and Growth Pact हा युरोपियन युनियनचा जो मुळात 2018 पासून सुरू झाला होता, त्याला एक नवीन एक असं म्हणूया आपण त्या ठिकाणी नवीन पद्धतीने एक स्वतःचा असणार मोड त्यांनी चेंज केला 2022 ला. त्या अनुषंगाने हा क्वेश्चन्स विचारताना दिसता आणि तो मुद्दा कशाशी संबंधित आहे असा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. कोणता रेफरन्स आहे? Stability and Growth Pact of the European Union is a treaty that, बघा विधान 1, limits the levels of the budgetary deficit of the countries of the European Union. दूसरा, makes the countries to the European Union to share the infrastructure facilities. And तीसरा, enables the countries of the European Union to share their technologies. मग स्टेबिलिटी अँड ग्रोथ पॅक्ट हा कशाशी जास्त रिलेव्हंट आहे, त्याची असणारे ट्रीटी कशाशी कनेक्टेड आहे? तर त्यांचा मेन पर्पज तोच होता, त्यांच्या अंडर असणारे जेवढे देश आहेत का, आता 27 कंट्रीजचा उल्लेख बघतो आपण युरोपियन युनियन मध्ये, त्या असणाऱ्या कंट्रीज मध्ये जो इकॉनॉमिकल कंडिशन चालू आहे का, त्या इकॉनॉमिकल कंडिशनला स्टेबल करण्यासाठीचा मुद्दा त्यांचा होता. म्हणजे मूळ मुद्दा पाहिला तर त्यांचा असेल बजेटरी डिफिसिट ऑफ द कंट्रीज ऑफ द युरोपियन युनियन. हे बरोबर असणार या ठिकाणी, कारण त्याच पद्धतीनं त्यांचा असणारा जो काही इकॉनॉमिकल फील्डला त्या देशांमध्ये स्टॅबिलिटी आणि ग्रोथ आणू शकतात, म्हणून हा मुद्दा होता. बाकीचे दोन मुद्दे जर पाहिले तर या ठिकाणी टू शेअर देअर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज हा मुद्दा येत नाही आणि सोबतच त्या ठिकाणी टू शेअर देअर टेक्नॉलॉजीचाही पार्ट याच्यामध्ये तो येत नाही. त्यामुळे दोन्हीही असणारी विधानं चुकीची आहेत. मग या ठिकाणी कोणतं स्टेटमेंट बरोबर असेल तर फक्त एक, ओनली वन स्टेटमेंट. आता युपीएससीची खासियत या पेपरमध्ये हेच होते की कोणते विधान बरोबर असं न विचारता त्यांनी रॅन्डमली 3 क्वेश्चन्स किंवा 3-4 विधानं दिली तर किती विधानं त्यातली बरोबर आहेत असे क्वेश्चन्स आपल्याला युपीएससी करताना दिसतोय. त्यामुळे थोडासा इंटरेस्टिंग पार्ट होता, म्हणून लक्षात घ्यायचं की याचं उत्तर असेल ओनली वन स्टेटमेंट वॉज द करेक्ट. हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 90 चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघूया. काय पाहायचा क्वेश्चन नंबर 90? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके.
आता तो स्टेट बघा, याच्या अगोदरचे क्वेश्चन्स जर बघितले तर 2 क्वेश्चन्स आपल्याला युरोपियन युनियन वरती दिसलेत. आता क्वेश्चन्स येतो युनायटेड नेशनच्या अंतर्गत. काय पहा, रिसेंटली ऑल द कंट्रीज ऑफ द युनायटेड नेशन्स हॅव अडॉप्टेड द फर्स्ट एव्हर कॉम्पॅक्ट फॉर द इंटरनॅशनल मायग्रेशन, द ग्लोबल कॉम्पॅक्ट फॉर सेफ, ऑर्डरली अँड द रेग्युलर मायग्रेशन्स. ओके, GCM. हा GCM चा मुद्दा स्टार्ट झाला होता 2018च्या कालखंडात. आणि the objectives and the commitments stated in the GCM are binding all the UN member countries. हा शब्द चुकीचा आहे. बाइंडिंग, फोर्सफुली ते त्यांच्या असणाऱ्या ग्रुप मधल्या देशांना हा मुद्दा ते लागू करत नाहीत. तो संदर्भ इथं लक्षात ठेवा. म्हणजे मुळात या ठिकाणी तो कोणत्याच पद्धतीने बाइंडिंग केलं जात नाही, हा एक मुद्दा असेल. आणि सोबतच the GCM addresses internal migration or internally displaced peoples also in its objectives and the commitments. लक्षात घ्यायचं, हा मुळात जो GCM आहे का तो कसा आहे, तर तो इंटरनॅशनल मायग्रेशनच्या बाबतीमध्ये असेल. त्यामुळे तो इंटरनल गोष्टींच्या बाबतीमध्ये फोकस करत नाही. त्यामुळे हितं विधान 3 सुद्धा चुकीचं असेल. आता त्यासोबतच मूळ मुद्दा हितं बघितलं, all the countries of the United Nations have adopted the first ever compact for the international migration चा असणारा हा जो पॅक्ट आहे का, तर नाही. सगळ्याच देशांनी याबद्दलचा मुद्दा स्वीकारणं पॉसिबलच नाही ना. एक जनरली लॉजिकनं जरी आपण ते उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर कोणताच असणारा असा देश नसेल की जो प्रत्येक असणाऱ्या बाबतीमध्ये सपोर्ट जागा युएनच्या कोणत्याही असणाऱ्या रिझॉल्युशनच्या अंतर्गत सहमती दर्शवताना दिसतोय, किंवा सगळेच देश त्या युएनच्या असणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करताना दिसतात, असा संदर्भ याच्यामध्ये नसेल. त्यामुळं स्टेटमेंट कोणते करेक्ट असतील तर नन ऑफ दीज, कोणतंही स्टेटमेंट योग्य नाही. विधानांचा संदर्भ सगळे योग्य आहेत, फक्त संदर्भ येतोय काही शब्दांचा मुद्दा या ठिकाणी चुकीचा आहे. इथं जर बघितलं तर या ठिकाणी हा इंटरनल मायग्रेशन्स और इंटरनली डिस्प्लेस्ड पीपल्सच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तो फोकस करत नाही. त्याचा ऑब्जेक्टिव्ह आणि कमिटमेंट्स त्याच्याशी कनेक्टेड नाहीत. सोबतच सगळे देश त्याला रेक्टिफाय करतायत का किंवा त्याच्यामध्ये येत आहेत का, तर ऑब्व्हियसली नाही. सोबतच पाहिलं तर हे बाइंडिंग आहे का, तर हे बाइंडिंग असणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि या स्वरूपामध्ये असणार आपल्याला क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण यापैकी युनायटेड नेशनच्या अंतर्गत असणाऱ्या वेल नोन 193 कंट्रीज पैकी फक्त 132 देशांनी याला रेकग्नाइज केलेला आहे. त्यामुळे हेही मुद्दे लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असेल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 93 चा संदर्भ याच्यामध्ये बघूया. आता बघा 93 चा रेफरन्स दिला तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, इथं दिलेलं आहेत रिजन्स ऑफन मेन्शन इन न्यूज आणि रिझन फॉर बिईंग इन न्यूज. आता इथं दिलेलं आहेत काही भाग, काही प्रदेश, आणि ते न्यूज मध्ये असण्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. मग संदर्भ बघितला तर काय असेल या ठिकाणी, नॉर्थ किवू अँड इतुरी. सोबतच बघितलं या ठिकाणी नागोर्ना आणि खारबाग याचा उल्लेख. आणि हा नागोर्ना आणि खारबाग हा आपण युपीएससीच्या पेपरच्या एक जस्ट दिवस अगोदर आपण एक मॅपचं सेशन टाकलं होतं, रिव्हिजन मॅप सेशन. त्याच्यामध्ये या नावाचा उल्लेख आपण केला होता. तुम्ही सगळ्यांनी तो सेशन बघितलं नसेल तर बघा आवर्जून. आपण 27 तारखेला तो रिलीज केला होता आणि तोच क्वेश्चन आपल्याला युपीएससी मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होताना दिसतोय, तर तो इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे. मग बघा सोबतच बघितलं या ठिकाणी तर खैरसन अँड दी झोफ्रिझोजिया या नावांचा उल्लेख त्या ठिकाणी येतोय. झोफ्रिझोजियाचा रेफरन्स तर कोणकोणत्या ठिकाणी आहे. पहिला मुद्दा नॉर्थ क्यू अँड द इतुरी याचा उल्लेख केला तर वॉर बिटवीन अर्मेनिया आणि अझरबैजान आहे का, तर नाही. तो वॉर बिटवीन अर्मेनिया आणि अझरबैजानचा मुद्दा हाच आहे. नागोर्ना आणि खारबाग या ठिकाणचा असणारा काराभागचा असणारा रेफरन्स इथे येतोय, तो अर्मेनिया अझरबैजान या दोन दरम्यानचा. म्हणजेच इथं एक पण चुकलं आणि दोन पण चुकलं ना. नॉर्थ क्यू अँड द इतुरीचा उल्लेख केला तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या असणाऱ्या काँगो देशाचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यामुळे विधान एक चुकीचं आहे. याचा उल्लेख केला तर तो वॉर बिटवीन अर्मेनिया आणि अझरबैजानशी संबंधित त्या ठिकाणी दिसतो. सोबतच उल्लेख केला तर खैरसन अँड दी झोफ्रिझोजिया याचा उल्लेख केला तर हा असणारा एरिया युक्रेन मधला आहे. त्यामुळे तो डिस्प्यूट बिटवीन इस्रायल अँड लेबनॉन मधला असणारा वाद तो त्या ठिकाणी नाहीच.
म्हणजे इथं पाहिलं तर करेक्टली मॅच्ड पेअर ह्याच्यामध्ये कोणताच नाही, नन ऑफ दी अबोव. म्हणजे तुम्हाला जे चर्चेमध्ये असणारे प्लेसेस आहेत त्याचं एक्झॅक्टली लोकेशन म्हणजे काय एवढं काही खूप काही त्यांनी मायनर स्टेजवरती जाऊन क्वेश्चन विचारलाय का? नाही. तो एकदम रॅन्डम स्टेजवरचे असणारे मुद्दे विचारले, तिथं एक असा हायलाइटेड होणारा मुद्दा ह्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केलाय जो खूप चर्चेमध्ये असतो, चर्चेमध्ये होता, गाजत होता, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारताना दिसत आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, ठिकाणं आणि ते ठिकाणं चर्चेमध्ये का होती त्याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारलेले आहेत, ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 94 चा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचं. काय पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. परत इथे विधानं दिलेत पहा. स्टेटमेंट 1, इस्रायल हॅज एस्टॅब्लिश द डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ सम अरब स्टेट्स. इस्रायलनं काही असणार आपल्याला कूटनीती स्वरूपाचे असणारे नाते, हे डिप्लोमॅटिक रिलेशन्स काही अरब देशांसोबत इथं निर्माण केलेत का? हो, निर्माण केलेले आहेत. आणि त्यांचा उल्लेख पाहिला तर कोणाकोणासोबत किंवा कोणकोणत्या देशांसोबत त्यांचा असणारा हा डिप्लोमॅटिक रिलेशनचा रेफरन्स येतोय, असा आहे. नंतर भविष्यातला पण क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. मग तो मुद्दा बघितला, मग तो हळूहळू डेव्हलपमेंट करतोय वेगळ्या देशांसोबत. मग त्याच्यामध्ये सौदी अरेबिया सारखा देश असेल, या असणाऱ्या देशांच्या अनुषंगाने तिथं कोलॅबरेशन करताना पण दिसेल तो भविष्यामध्ये. युएई सारख्या देशांसोबतचं कोलॅबरेशन त्या ठिकाणी असेल. पण लक्षात घ्यायचं, इस्रायलचा मुद्दा म्हटला की तर तो अरब देशांसोबत त्याचे कॉन्फ्लिक्ट वारंवार होते, म्हणून हा प्रश्न इथं विचारताना दिसतात. पण आता तो इथं डिप्लोमॅटिक रिलेशन्स बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय का? तर हो, येस. ठीक आहे. आता पुढे पहा, दी अरब पीस इनिशिएटिव्ह mediated by the Saudi Arabia was signed by the Israel and Arab League. अरब लीगचा उल्लेख केला तर 22 देशांचा असणारा हा लीग आहे. हा लीग याही मागच्या महिन्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये होता. तर तोही संदर्भ लक्षात घ्यायचा या ठिकाणी. याला कुणी या ठिकाणी ऍज अ मेडिएट म्हणून त्या ठिकाणी रेफरन्स केलेला आहे. सौदी अरेबियानं केलंय का अरब लीगच्या इनिशिएटिव्हला? येस. आणि त्याच्यामध्ये साईन केलंय का या ठिकाणी? साईन बाय इस्रायलनं साईन केलंय का या असणाऱ्या अरब पीस इनिशिएटिव्हला? तर हो. त्यामुळे लक्षात घ्यायचं, हाही विधान इथं बरोबर आहे. पर या असणाऱ्या इनिशिएटिव्ह मध्ये इस्रायलनं साईन केल्यामुळे डिप्लोमॅटिक रिलेशन तो वाढवतोय का अरब स्टेट सोबत? तर असं काय अर्थ नाही. तो हा मुद्दा येण्या अगोदरच तो काय करत होता? डिप्लोमॅटिक रिलेशन्स बिल्ड करत होता या अरब स्टेट सोबत हा इस्रायल. त्यामुळे या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे. विधान तर दोन्ही बरोबर आहेत, पण दोघांचा एकमेकांशी संबंध नाही, म्हणून इथं उत्तर येतो ऑप्शन नंबर बी चा मुद्दा. म्हणजे काय? Both statements 1 and 2 are correct and the statement 2 is not the correct explanation for the statement 1. लक्षात काय घ्यायचं? इस्रायल काय करतोय? डिप्लोमॅटिक रिलेशन्स निर्माण करतोय काही अरब स्टेट्सच्या अंतर्गत, आणि त्याच असणाऱ्या अरब स्टेट मधला सौदी अरेबियाचा उल्लेख केला तर दी अरब पीस इनिशिएटिव्ह तो काय करतोय या ठिकाणी? मेडिएट करतोय सौदी अरेबिया. आणि तिथं कोणी साईन केलेलं आहे? इस्रायल आणि अरब लीगनं साईन करताना दिसतात. हेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. हा संदर्भ याच्यामध्ये चर्चेमध्ये आहे, त्यामुळे हे उत्तर लक्षात ठेवणं गरजेचं असेल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 95 चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघूया. काय येतो बघा 95. बघा हा इथं दिलंय, कन्सिडर दी फॉलोइंग पेअर्स विथ रिगार्ड्स टू स्पोर्ट्स अवॉर्ड. स्पोर्ट्स अवॉर्डशी संबंधित असणारे इथं जोड्या दिलेल्या आहेत. आणि तिथं प्रश्न असा विचारलाय, हाऊ मेनी ऑफ दी अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच्ड. किती जोड्या योग्य पद्धतीने जोडल्या? आता कोणत्या असा नाही प्रश्न विचारला, किती जोड्या फक्त जोडलेला आहे तो प्रश्न इथं विचारलाय. आता नीट ऐका, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्डचा काय रेफरन्स आहे पहा. फॉर द मोस्ट स्पेक्टॅक्युलर अँड द आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय अ स्पोर्ट पर्सन ओव्हर अ पिरियड ऑफ द लास्ट 4 इयर. येस, बरोबर आहे. मागच्या 4 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या असणाऱ्या स्पोर्ट पर्सननं, ज्या खेळाडूनं एक उत्तमरित्या इव्हनली प्रतिभाशाली काम केलेलं आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो का? तर हो, मेजर ध्यानचंद असणारा खेलरत्न अवॉर्ड दिला जातो. नंतर येतो अर्जुना अवॉर्ड. हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा. हा अर्जुना अवॉर्ड बघितला फॉर द लाईफ टाइम अचिव्हमेंट बाय अ स्पोर्ट्स पर्सन. कसं काय लाईफ टाइम अचिव्हमेंट असेल? अर्जुना अवॉर्ड हा मागच्या 4 वर्षांच्या कालखंडामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या असणाऱ्या स्पोर्ट्स पर्सनला दिला जातो. तो लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड नसतो, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे विधान 2 तर चुकीचं आहे. विधान 3, द्रोणाचार्य अवॉर्ड टू ऑनर अ एमिनंट कोचेस
who have successfully trained sport person or a teams. द्रोणाचार्य अवॉर्डचा संदर्भ तोच आहे ना, कोचेस साठीच त्या ठिकाणी तो दिला जातो. विधान 3 सुद्धा याच्यामध्ये बरोबर आहे. सोबतच इथं राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार टू रेकॉग्नाइज द कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द स्पोर्ट पर्सन इवन आफ्टर देअर रिटायरमेंट. मुद्दा कसा आहे बेटा, इथं राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहनाचा मुद्दा जर बघितला तर ऍज अ स्पोर्ट पर्सन असताना मागच्या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या ज्या स्पोर्ट्सला या ठिकाणी स्पॉन्सर केले, त्याला जास्तीत जास्त लेवलला पसरवण्याचं काम केलं आहे, त्यांच्यासाठी मुद्दा येतो. हा रिटायरमेंट नंतरचा कोणताही पार्ट याच्यामध्ये मेन्शन केलेला नाही, म्हणून सेंटेन्स नंबर 4 सुद्धा याच्यामध्ये चुकीचं आहे. कुठलं बघितलं तर फक्त 2च याच्यामध्ये बरोबर दिसतात, म्हणून करेक्टली मॅच्ड पाहिलं तर किती असतील तर ओनली 2 याच्यामध्ये मॅच्ड असतील. म्हणजे तुम्हाला पुरस्कार कोणाला मिळाला, पुरस्कार कधी सुरू झाला याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांनी फक्त विचारलं त्याचं पर्पज काय, त्या असणाऱ्या पुरस्कार देण्यापाठीमागचा हेतू संदर्भात घेऊन तुम्हाला इथं प्रश्न करताना दिसतात, तो लक्षात घ्यायचा. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 96चा रेफरन्स याच्यामध्ये बघूया आपण. आता 96चा उल्लेख केला तर काय रेफरन्स येतोय बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन रिस्पेक्ट ऑफ द 44th चेस ऑलिम्पियाड 2022. आता हे खूप वेळा डिस्कस केलेलं आपण, कारण हा 30 वर्षानंतरच्या कालखंडामध्ये घडतोय या असणाऱ्या एशियन झोन मध्ये, त्यामुळे खूप जास्त महत्व त्याला प्रदान होतं इथं. आणि हेच बघत असताना लक्षात घ्यायचं, हा झालाय कुठं तर चेन्नईमध्ये झालेला आहे. मग विधान पहा, इट वॉज द फर्स्ट टाइम दॅट चेस ऑलिम्पियाड वॉज हेल्ड इन इंडिया. यस, बरोबर आहे. तो चेन्नईमध्ये महाबलीपुरम किंवा या ठिकाणचा उल्लेख केला तर ज्या असणाऱ्या मलप्पुरमचा असणारा उल्लेख त्या ठिकाणी येतो, तर त्या असणाऱ्या महाबलीपुरम या ठिकाणी हा असणारा इव्हेंट होताना दिसतोय. आणि या असणाऱ्या इव्हेंट मध्ये बघितलं तर ऑफिशियल मॅस्कॉट त्याचं नाम होतं थंबी, होतं का नाही? यस, बरोबर आहे. थंबी याचा अर्थ होता यंगर ब्रदर, मोठा भाऊ. या अनुषंगाने यंगर ब्रदरचा उल्लेख या ठिकाणी बघतो आपण, त्या असणाऱ्या लहान भावाचा असणारा स्वरूप याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्या अनुषंगाने हा असणारा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय, तो इथं लक्षात घ्यायचा. सोबतच पाहिलं the trophy for the winning team is the open section is the Vera Manchik Cup. बघा, विनिंग टीम ओपन सेक्शन अंतर्गत त्याला ट्रॉफी कोणती असेल या ठिकाणी वेरा मॅन्चिक कप, आणि द ट्रॉफी फॉर द विनिंग टीम इन द वुमन सेक्शन इज द हॅमिल्टन रसेल कप. फक्त इथं आयोगाने काय केले, अल्टीपल्टी केले बरं का. तो कसा इथं पाहिला तर ट्रॉफी फॉर द विनिंग टीम इन द ओपन सेक्शन होता हॅमिल्टन रसल कप, आणि ट्रॉफी फॉर दी जवळपास इथं बघितलं तर 160 इन्स्टिट्यूट्स होते, ऑर्गनायझेशन होते, ज्याच्यामध्ये 162 टीम्स सहभागी झाले होते. आणि त्यांच्यासाठी कोणता अवॉर्ड होता या ठिकाणी तर वेरा मॅन्चिंग कपचा रेफरन्स होता. म्हणजे इथं दोन्ही सेंटेन्स चुकीचे आहेत, 3 आणि 4. म्हणजे किती सेंटेन्स या ठिकाणी बरोबर असतील तर फक्त 2 सेंटेन्स इथं बरोबर असणार आहेत, ते इथं लक्षात घ्यायचं. हा असणारा चेस ऑलिम्पियाडच्या बाबतीमध्ये क्वेश्चन विचारताना जो मुळात रशियामध्ये होणार होता, पण रशियाच्या असणाऱ्या वॉर कॉन्फ्लिक्टमुळे त्या ठिकाणचा असणारा मुद्दा कॅन्सल केला, तो भारतामध्ये ऑर्गनाइज करण्यात आला होता, तोही इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे. त्यानंतर 97 नंबरचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये बघूया. आणि या असणाऱ्या क्वेश्चनचा उल्लेख केला तर काय रेफरन्स येतोय तो बघूया आपण. कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. बघा, परत एकदा प्रदेश आणि त्यांचं असणारं लोकेशन्स आणि तो कॉन्फ्लिक्ट काय होता तो प्रश्न विचारलाय. एरिया ऑफ कॉन्फ्लिक्ट मेन्शन्ड इन द न्यूज. एरिया दिलेला आहे जो विवादातला होता, आणि त्याची कंट्री कोणती आहे लोकेटेड, त्यांचं लोकेशन तिथे विचारलेलं आहे. पहिला मुद्दा येतो दोनबासचा. दोनबासचा उल्लेख केला तर त्यांनी जोडलेला आहे सिरिया. सिरिया आणि दोनबासचा कोणताही एक संबंध नाही. कारण जर बघितलं तर युक्रेनमध्ये असणारे जे 2 ठिकाण आहेत का, ते म्हणजेच कुठले असल्या ठिकाणी डोन्स्टेक्स आणि कुठला या ठिकाणी लुहान्स्क, या 2 ठिकाणांवरती जेव्हा रशियानं कंट्रोल घेतला होता का, त्या असणाऱ्या कंट्रोल मुद्दा हा खूप जास्त गाजला. आणि त्याच असणाऱ्या दोन्ही एरियांना कनेक्ट केल्यानंतर कल्चर रिफॉर्मच्या अंतर्गत त्यांना नाव दिलं जातं, आणि ते नाव आहे त्या ठिकाणी दोनबास. हा दोनबास बघितला तर हा कुठला असेल तर हा युक्रेनचा एरिया असेल, ते इथं लक्षात घ्या. नंतर आहे तो म्हणजेच कुठला तर काचीनचा असणारा एरिया.
मी तुम्हाला या असणाऱ्या भूमिकेतून वारंवार सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा म्यानमार रोहिंग्यांच्या इशू त्या ठिकाणी गाजेल त्यामुळे म्यानमारच्या लोकेशनचा पाठ तिथल्या असणाऱ्या प्रदेशांचा मुद्दा गाजतो वारंवार, तो लक्षात घेणं गरजेचं असेल. तर लक्षात घ्यायचं कांचन जो एरिया आहे का तो हा एरिया आहे कोणाचा, तर हा आहे म्यानमारचा, तो इथोपियाचा एरिया नाही, तो इथं लक्षात घ्या. त्यानंतरचा उल्लेख केला तर इथं लक्षात घ्यायचा तो म्हणजेच कुठला, तर तिग्रे. तिग्रेचा भाग आहे कुठला, तर तो आहे एरिया इथोपियाचा. ओके, म्हणजे तो नॉर्थ येमेनचा भाग नाही, लक्षात घ्यायचं. डोनबासचा उल्लेख केला तर तो युक्रेनचा एरिया आहे. काचीनचा उल्लेख केला तर तो म्यानमारचा एरिया आहे, बर्मा ब्रह्मदेशचा असणारा उल्लेख. तिग्रेचा उल्लेख केला तर तो इथोपियाचा भाग आहे, तो नॉर्थ येमेनचा भाग नाही. म्हणून सगळेच्या सगळेच विधानं या ठिकाणी चुकीचे आहेत. म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी चा रेफरन्स या ठिकाणी. बऱ्याच वेळा बघा यातला 2 तर तिसरा प्रश्न आहे तर लोकेशन्स वरती आपल्याला याच्यावरती युपीएससी क्वेश्चन विचारताना दिसतोय, तो इथं लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक मुद्दा गाजला, एक सिंपल स्वरूपातला प्रश्न परत एकदा विचारला की जो सुरुवातीचा पहिला 78 नंबरचा क्वेश्चन बघितलं होतं ना त्यालाच फॅमिलियर हा क्वेश्चन आहे. काय पहा, इन द रिसेंट इयर्स चाड रिपब्लिक असेल, सोबतच गिनी असेल, सोबतच माली आणि सुदान हे caught the international attentions for which one of the following reasons common to all of them. हे सगळे देश आंतरराष्ट्रीय त्यांनी त्या ठिकाणी स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं. त्यांचं मूळ कारण काय होतं हे सगळे वारंवार चर्चेमध्ये असतात. त्या सगळ्यांचा कॉमन मुद्दा काय होता, मग डिस्कवरी ऑफ रिच डिपॉझिट्स ऑफ रेअर अँड अर्थ एलिमेंट्स, एस्टॅब्लिशमेंट ऑफ चायनीज मिलिटरी बेसेस, इथं साउथवर्ड एक्सपान्शन ऑफ सहारा डिझर्ट का सक्सेसफुल कूज. तर लक्षात घ्यायचं या असणाऱ्या देशांमध्ये होते ते म्हणजेच कोणते, मिलिटरी कू. हे मिलिटरी कू इथं सक्सेस सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. कोणकोणता उल्लेख करतोय आपण, चाड रिपब्लिकचा उल्लेख करूया, सोबतच या ठिकाणी जिनियाचा उल्लेख करूया, माली असेल किंवा सुदान असेल, या देशांचा असणारा कॉमन मुद्दा काय ज्याने इंटरनॅशनल अटेन्शन त्या ठिकाणी ग्रॅप केलं, तर तो असेल सक्सेसफुल कूचा असणारा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 100 पाहूया काय येतोय पहा. क्वेश्चन नंबर 100 चा असणारा रेफरन्स याच्यामध्ये पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट G20. G20 वरती युपीएससी क्वेश्चन करणारच हा संदर्भ जास्त म्हणून आपण त्या ठिकाणी तो कन्फर्म होताच, कारण मागच्या वर्षी पण क्वेश्चन केलेच होते आणि यावर्षी तर भारत तो होस्ट करतोय या असणाऱ्या G20ला, त्यामुळे क्वेश्चन विचारणं अपेक्षित होतं. यासाठी आपण एक सेपरेट सेशन सुद्धा घेतलेले आहे G20च्या अंतर्गत, ते तुम्ही पाहू शकता. आणि पाहिलं तर द G20 ग्रुप वॉज द ओरिजिनली एस्टॅब्लिश्ड ॲज अ प्लॅटफॉर्म फॉर द फायनान्स मिनिस्टर अँड द सेंट्रल बँक गव्हर्नन्स टू डिस्कस द इंटरनॅशनल इकॉनॉमिक अँड फायनान्शियल इश्यूज. हा G20 ग्रुपचा मुद्दा हा याच पद्धतीनं एस्टॅब्लिश झाला होता, पण याचा बेसिक कॉज काय होता, एशियामध्ये आलेले क्रायसिस, त्या एशियन क्रायसिसच्याच अनुषंगाने ते एकत्र आले होते. पण त्याचा मूळ मुद्दा हा परत होता इंटरनॅशनल इकॉनॉमिक अँड फायनान्शियल इश्यूज साठीच ते सेंट्रल बँक गव्हर्नर्स असतील आणि फायनान्स मिनिस्टर असतील त्यांना एकत्र करण्यासाठीच होता. म्हणून विधान 1 बरोबर आहे. विधान 2, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इज वन ऑफ द इंडियाज G20 प्रायोरिटीज. आहे की नाही, आहे ना. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, सोबतच ग्लोबल पार्टनरशिप असेल, कशाच्या अंतर्गत त्या ठिकाणी, तर फायनान्शियल इन्क्लुजनच्या अंतर्गत, तो सुद्धा आपली प्रायोरिटी होती. त्यामुळे विधान 2 सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर द गिवन अबोव आर द करेक्ट, बोथ 1 and 2 आर द करेक्ट, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे करंट अफेअर्स मध्ये त्या लोकेशन्स वरती क्वेश्चन जास्त होते, IR शी संबंधित मुद्दे जास्त होते. क्वचित एखादा प्रश्न नॅशनल लेवलचा आपल्याला विचारताना दिसतात, पण इथं मोस्टली क्वेश्चन्स आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती डिस्कस होणाऱ्या मुद्द्यांवरतीच विचारताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने आपलं प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इयरला जेव्हा युपीएससीचा प्रीचा पेपर येईल, मेन्सचा पेपर येईल, तेव्हा आपण त्या पद्धतीने अपडेट राहणं गरजेचं असेल. त्यामुळे डेली बेसिसवरती ज्या घटना घडतायत, जे मुद्दे चर्चेमध्ये असतात, तिथं पण आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून आपण डेली सकाळी 7 वाजता जे करंट अफेअरचं सेशन घेतो ते बघायला विसरू नका. आवर्जून ते सेशन्स बघत जा आणि रोजच्या रोज ती न्यूज हायलाइट होते त्याचा असणारा एक शॉर्ट पॉइंट आपल्या असणाऱ्या नोट्समध्ये आपण तयार करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी असेल. ठीक आहे, चालेल. सेशन कसं झालं, आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि सेशन बद्दल आपलं असणारं मत कमेंट बॉक्समध्ये द्यायला
विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबू इथं आपण. थँक्यू. भेटूया अशाच असणाऱ्या एका नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा. थँक्यू.